शेतकऱ्यांच्या बाबतीत अध्यक्ष महोदय सांगायचं झालं की शेतकरी कर्जमाफी करणार असं आश्वासन दिलं गेलं, जाहीर सभातून दिलं गेलं, संकल्पपत्रातून दिलं गेलं. मंत्री महोदय त्या ठिकाणी दोन्ही बसलेत. मला एक शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांना गोष्ट सांगायची. आजपर्यंत ज्या कर्जमाफ्या झाल्या बहुतांश जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांनाच कर्जमाफी मिळाली. मग कर्जमाफी मिळणार ह्या आशेने बरेच शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज चालू बाकी केलं नाही. त्यामुळे ते परत कर्जाच्या गर्तेत शेतकरी जातोय. सरकार एका बाजूला लाडक्या बहिणीच्या बाबतीत म्हणलं की आम्ही आश्वासन 5 वर्षात पूर्ण करू. कर्जमाफीच्या बाबतीत असं करून जमणार नाही. कारण जर तुम्ही सांगितलं नाही की आम्ही ह्या वर्षी कर्जमाफी करू तर शेतकरी कमी कमी त्याचं कर्ज तर चालू बाकीत करेल ना. कारण आजपर्यंतचा लाभ दरवर्षी जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांनाच मिळतो आणि जे चालू बाकीदार शेतकरी आहेत त्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळं कमीत कमी सांगावं सरकारनं की आम्ही निवडणुके वर्षात करू, 29च्या आधी 28ला करू, तोपर्यंत शेतकरी चालू बाकीत तर राहील. नाहीतर दरवर्षी खोट्या आशेनं शेतकरी परत थकबाकीत जात राहील, कर्जाचा बोजा वाढत जाईल, व्याज वाढत जाईल आणि नाविलाजानं शेतकऱ्याला कर्ज घेण्यासाठी सावकाराच्या दारात जावं लागेल. त्यामुळे ही कर्जमाफीचे जे आश्वासन आहे खरं तर हे पहिल्याच वर्षी पाळलं पाहिजे. आपण बघतोय की आर्थिक विकास पाहणी ज्यावेळी जाहीर झाली सगळ्यात चांगला काम हे शेती क्षेत्रात झालं. मग त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला नकोय का? आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या आपण एका बाजूला म्हणतो आणि आपण त्या शेतकऱ्याला कर्जाच्या गर्तेत लोटतो. त्यामुळे माझी विनंती आहे की सरकारनं उत्तरात ह्या कर्जमाफीची घोषणा करावी अशी आपल्या मार्फत माझी सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय.